वास्तुमूर्ति ही परंज्योति वास्तुदेवो परशिवः वास्तुदेवस्तु सर्वेषां वास्तुदेवं नमाम्यहम वास्तुदेवताभ्यो नमः. हे वास्तु 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 म्हणा कसा नाही. वास्तु म्हणल्यार कोण? वास्तु पुरुष, वास्तु देव, वास्तु राक्षस आहे कसा नाही म्हणून सांगू नका. एक एक पुराण असेल, एक काणी तुमगेले राव सांगता. पुराण कालंतू एकला अंधकासुर म्हणून सांगून एकला भारी एक दुष्ट राक्षस आशिल्लो. भारी उपटाळ देवलोकाक तेन्ना लग्गे कोरनु देवत्यांक भारी उपटाळ दित आशिल्लो, हिंसे दित आशिल्लो. ईश्वराला वचून तांणी सांगता ती अशेशी अंधकासुर म्हणून राक्षसाला एक उपद्रव भारी चड जाला कसां करचें म्हणून सांगून तेन्ना तांणी ईश्वराला गी वताना ईश्वर ताका हांव पळोवन घेता म्हणून सांगून अंधकासुराक आनी ईश्वराक भारी घोर युद्ध जाता. भारी घोर युद्ध जाताना ईश्वराला हंतो कसा म्हणून सांगल्यार निडला दाखून हूम पडता काय. त्या हूम तोग्ग पडताना एक आकृती भूताकृती ते उद्भव जाता. ते आमी यक्षगानांत आनी पळयला ताजे वेसच हे विंगड त्याका गरनाल मारची की त्या बँड सेट की त्या पटाकी की या ते पुरो भारी जोर आसता. तेन्ना ताजे एक आनंदाने चर मेळटा. तसल एक परिस्थिती म्हळ्यार तो त्या हुमंत आयलेले आशिल्ले आकार भूताकृती जावन आडे बेळवता नीटे बेळवता वत्ता 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 आकाश व्यापी ते सर्व व्यापी जाता. आकाश गिळती की म्हणून सांगून देव तांकां भारी भंय जाता. देव ते भारी भंय जावन ब्रह्माला वापस वतात. हे एक राक्षसाक दिश मारूंक आमकां भारी कश्ट जाल्ले. ताजे मध्यंती हे उद्भव जाल्लो कसा नाही कसा म्हणून कळना म्हणून सांगून तेन्ना ब्रह्मदेव सांगता कांय भिवच नाका. तें तसाल उपद्रवाचे न्हय. तें वयर 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 अशें येताच ना भूत आकृती जावन ताका ಒಟ್ಟು जावन सेरून तुमी सकड सेरून अधोगती जावन उलटा जावन ताका भुंयक लागून घालया ती म्हणून सांगून सांगताना हें देवा ते पुरो ಒಟ್ಟು जातात. ಒಟ್ಟು जावन हाका अधोगती जावन म्हळ्यार उलटा जावन भुंयचे वयर घालताना तें भूताकृतीचे ಮತ್ತೆ ಈಶಾನ್ಯಂಕ पडतले. भूताकृती ಮತ್ತೆ ಈಶಾನ್ಯ ಕೋನಾಂಕ पडता. तदनंतर पायु नैऋत्याक व्यापिसिता. तदनंतर दोन्ही हात एक वायव्याक एक आग्नेयांक व्यापिसून तो भुंयच पडता. भुंयच पडल्यानंतर हानी कसां करता ती थंय वास्तु पुरुष जाता थंयका. तेन्ना हानी कसां करता ती आनी ಮತ್ತೆ उक्कोळू नज्ज म्हणून सांगून हे देवा ते पुरा जन प्रत्येक त्या भूताकृतीच्या त्या पुरुषाला अंगावयर निर्दिष्ट अंगावर बेसतात. म्हळ्यार एकलो मत्त्यार बेसता, एकलो खांद्यार बेसता, अंगा फाटीर बेसता, एकलो पांया गंटीर बेसता, एकलो सगळे पृष्ठ सगळे एकेकडे बेसून ताका वयर मत्ते उकळना तशें करता. तेन्ना तो वापस मत्तेन तूं चब्बून बेसता. चब्बून बेसतना थंय तो ताजे एक हिंसे ताळनासी तो वास्तू पुरुष कोण आसा तो देवाक मोरे वता ब्रह्माक देवा हांव मेज्जितलाका आशिल्लो म्हाका सृश्टी केलेलो कोण म्हणून वतना मेज्जितलाका वयर वयर येता कशें आयलो म्हणून वतना तूं केलेल्या सृश्टीची सलारी म्हाका हांगा सेरून पुराय हिंसी नक्कना ती हिंसी दिता आसा ती मेज्या आंगार बसून म्हाका उपद्रव दिता आसा म्हगेल जीव खाता आसा ती हांव हांगेल जीव खाय न्ही तांणी म्हगेल जीव खाता आसा ती म्हणून तो वास्तू पुरुशान सांगताना देवाक प्रार्थना करताना देवाला एक मोरे वताना ब्रह्मदेव म्हणटा काय ताका प्रसन्न जाता काय. तो म्हणटा काय ना तूं आज दाखून तूं वास्तू पुरुशा तूं वास्तुदेव म्हणून सांगून घेता. कोण हे भुंय घेतात की भुंय घेवन कोण तांत भुंयन तूं घर करतात की कोण ते कारखाने बांदितात की नाही मठ बांदितात की मंदिर बांदितात की तेन्ना सगळे तुगेले उडगास करून तुगेले एक नियम प्रकार तुगेले एक नीती तत्व प्रकार तांणी कटवण बंदले म्हणून जाल्ली म्हणून सांगल्यार तांकां तूं सगळे काही आशिर्वाद करका तांकां तूं चांग फल दिवका म्हणून सांगून वास्तू तूं आज दाखून तूं वास्तू पुरुश तूं वास्तुदेव म्हणून सांगून ताका वर दिता. तशींची ते 8 आतां आमी दिक्कू म्हणटा ती उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ते 8 दिक्कांतू 8 देवता आसा ती. आतां उत्तरांतू आमी थंय गेल्यार कुबेर म्हणून सांगता ती, दक्षिणाक गेल्यार यम म्हणटा ती, पूर्व गेल्यार इंद्र म्हणटा ती, पश्चिमा गेल्यार वरुण म्हणटा ती, ईशान्य गेल्यार ईशानु म्हणटा ती, नैऋत्य गेल्यार निऋती म्हणटा ती, वायव्य गेल्यार वायुदेव म्हणटा ती, आग्नेय गेल्यार अग्निदेव म्हणटा ती. ह्या 8 जन देवतांक जनांनी तृप्ती करका
आणि त्या मात्र नाही तृप्ती म्हणून सांगला तज प्रकार समतोलन जावन घर बांधू का प्रकृती का समचित्त जावन बांधू का त्यातनं मात्र तुमका वास्तुदेवाला एक अनुग्रह असता अष्ट देवतेले अष्ट दिक्पालकाले तुमका अनुग्रह असा तज प्रकार तुम्ही अशी मुखार येते त्या मात्र नाही तुम्ही धर्मार चलकाय जाता म्हणून सांगून देव तांका वर दिता तदनंतर या वास्तुदेवाला एक विजृंभण आहे तागेले एक मेरेदाट तदनंतर प्रारंभ जाता तशी वैज्ञानिक जावन आम्ही आता पौराणिक हिन्नेले जाल्ले वास्तू कशी वास्तुपुरुष कोण म्हणून वैज्ञानिक जावन म्हणताना म्हणजे सायंटिफिक जावन म्हणताना कसा म्हणून सांगता म्हणाली पंचभूत तत्व म्हणतात ती ಗಾಳಿ ನೀರು ಬೆಂಕಿ ವಾಯು ಆಕಾಶ या 5 तत्व तदनंतर सूर्याला मेळचे असेल कॉस्मेटिक रेस म्हणतात कास्मिक रेस म्हणतात मला पॉझिटिव्ह किरण ಹಾಗೆ सूर्याला तदनंतर भूमीची अयस्कांत शक्ती या पूरा कट्टड निर्माण अंतू समतोलन तत्व जावन होताना एकदम बॅलन्स जावन होताना थंय आमकां धनात्मक शक्ती चढ जाता ते धनात्मक शक्तीन करून जाता म्हणून सांगल्यार आमकां ते सुख शांती नेಮ್ಮದಿ समृद्धी मेळटा म्हणून सांगून वैज्ञानिक वास्तू सांगता आमकां तेज्या निमित्ती आमी वैज्ञानिक जावन पळयतानी आनी आमगेले पौराणिक जावन पळयतानी वास्तूचे एक आमकां थंय दोन्ही आमकां हें मेळटा तशा निमित्ती वास्तू आमकां आयचे दिवसांतू एक मस्त अगत्य आसा आमी कसनय एक प्रारंभ करचे पशी फुडें कसनय एक जाग घेवचे पशी फुडें सूक्त एक वास्तू तज्ञा लागीं आमी वचून ते परीक्षा केले नंतर आमी ते जाग घेवची की नाही जाल्यार आमी कट्टवण बांदची की बांदिताना आमी तांगेले एक सलहे घेवची की ते बारी चांग म्हणून सांगता मागीर वास्तूंतू वास्तू म्हणून सांगल्यार आमगेल्या एक संक्षिप्त जावन सांगता म्हळ्यार ते वेदाचेंची एक अंग वेदाचे अंग ज्योतिष्य ज्योतिष्याचे अंग आमगेले वास्तू म्हणून